केलेला आहे या सगळ्या प्रकारात कसं पाहता याकडे? असं आहे की त्याच्यात काय नक्की करता झालं आहे हे मी सांगू शकत नाही. आणि त्याच्या संबंधी परस्पर इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आहेत, त्यातली सत्यस्थिती काय याची आकडेवारी आणि पूर्ण माहिती ज्यावेळी आम्हाला मिळेल त्यावेळी आम्ही त्याचं भाष्य करू. गेल्या 5 वर्ष लोकसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आत्ताच झाली. त्या ठिकाणी पूर्णपणे बहुमत एनडीएला असताना देखील ती निवडणूक लढवली गेली. आपल्याला या पुढच्या सगळ्या राजकारणावरून काय वाटते की सरकार जे लोकसभेतलं स्थिर असेल, कारण राज्यातलं देखील सरकार आपण बदलणार काही दिवस मला वेळ द्या अशा पद्धतीची भूमिका घेतली, नेमकी काय परिस्थिती वाटते? इतर राज्यात आमचा प्रयत्नच आहे. काही साधी गोष्ट अशी की कालची जी निवडणूक झाली लोकसभेची, त्याच्यात 288 विधानसभेचा मतदारसंघाची निवडणूक झाली. त्याचे 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. 155 ठिकाणी आम्हा लोकांचे जे उमेदवार आहेत ते खुद आहे. याचा अर्थ एक इंडिकेशन दिलं महाराष्ट्रातल्या जनतेने. 155 म्हणजे आमचं बहुमतच आहे. आता ही अशीच स्थिती उद्या विधानसभेला आली ती तर सत्ता बदलणारच आहे आणि त्याला अनुकूल अशी संधी असं आमचं मत आहे. विधान परिषदेच्या निवडणुका आता आहेत, तुम्ही काही जागा लढणार आहात? आम्ही नाही लढणार, आम्ही मदत करणार ही सर्व.